राज्यात संच मान्यतेबाबतच्या शासन निर्णयाला राज्यभरातील विविध संघटनांनी आणि शिक्षकांनी आव्हान दिले होते। या संच मान्यतेच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे। हा शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीशी सुसंगत असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला। शासनाला शिक्षक संख्या निश्चितीचा आणि समायोजनाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे नमूद करून संच मान्यतेविषयी राज्य सरकारचा 15 मार्च 2024 रोजीचा निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरवला। हा शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीशी पूर्णपणे सुसंगतच असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे पटसंख्येनुसारच शिक्षकांची भरती होणार आहे। विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची पदे निश्चित करणे हा धोरणात्मक व प्रशासकीय निर्णय आहे, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा शासन निर्णय ठरवताना स्पष्ट केले। असे असले तरी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येणार नाही, त्यांचे समायोजन जवळच्या शाळेत केले जाईल, अशी हमी सरकारने न्यायालयाला दिली। शिक्षकांच्या भरतीबाबतही न्यायालयाने काही मुद्दे निकालात स्पष्ट केले। शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक पदे भरणे योग्य आहे, तसेच संख्या कमी असल्यास शिक्षकांची पदे कमी करणे RTE नियमात बसणारे असल्याचेही न्यायालयाने म्हटले। खाजगी शाळांनीही या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे। कंत्राटी शिक्षक नेमण्याबाबतच्या शासन निर्णयही न्यायालयाने वैध ठरवला। असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले।